आषाढी एकादशीचे महत्त्व व कथा जाणून घ्या. जय हरी विठ्ठल. अगदी पुराण काळापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते. मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. 1 महिना आधीपासून याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. पण एकादशी महात्म्य कथा नक्की काय आहे, तुम्हाला त्याची माहिती आहे का? आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा असतात. अशीच एकादशी महात्म्य कथा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. धार्मिक कथेनुसार मुरा नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शिव यांची अखंड आराधना करून देवाला प्रसन्न केले व त्याचा मृत्यू कोणत्याही देवांच्या हातून किंवा राक्षसाच्या हातून होऊ नये असे वरदान घेतले. प्रचंड बळ व शक्तीने त्याने इंद्रदेव, अग्निदेव, चंद्रदेव, सूर्यदेव इत्यादी सर्व शक्तिशाली देवांना पराभूत केले. त्यांना स्वर्गातून काढून टाकले. स्वर्गात आपले अधिपत्य स्थापन केले. सर्व देव भयभीत होऊन भगवान विष्णू यांच्याकडे मदतीसाठी गेले. राक्षसाला घाबरून चित्रकूट पर्वतावर आमला झाडाखाली एका गुहेत जाऊन लपले. जेवण नसल्यामुळे उपवास घडून आला. देवी एकादशी उत्पन्न कथा. भगवान विष्णू व मुरा राक्षस यांच्यामध्ये अनेक वर्ष युद्ध झाले, परंतु भगवान शिव यांच्या वरदानामुळे युद्धाचा काहीही परिणाम समोर येत नव्हता. ज्यावेळी भगवंत नामस्मरणात मग्न होते, संधीचा फायदा उचलून राक्षसाने त्यांच्यावर प्रहार करून त्यांना मारण्याचा कट रचला. ज्यावेळी मुरा भगवंतावर प्रहार करण्यासाठी पुढे आले, त्याच वेळी एक देवी उत्पन्न झाली. तिने राक्षसाचा अंत केला. याच देवीचे नाव एकादशी असे होते. इंद्र आदी देवांना गुफेत असल्यामुळे त्यांचा उपास घडून येतो. म्हणूनच भगवंतांनी देवी एकादशीला हा वरदान दिला. जो कोणी भक्त मनोभावे एकादशीची पूजा व उपवास करील व भगवंताचे नामस्मरण करतील, ते भक्त भगवंतांना अतिप्रिय असतील. म्हणून एकादशीला उपवास करणे, भगवंताचे नामस्मरण करण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. एकादशीला वर्ज्य असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते बघू. धर्मानुसार एकादशीला कोणतेही अन्न ग्रहण करू नये. काही ठिकाणी तर दूध पण पित नाही. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. एकादशी कशी करावी? सकाळी लवकर उठून व कार्य उरकून स्वच्छ आंघोळ करावी. मनोभावे देवतांची पूजा मांडावी. आरती व नामस्मरण करावे. उपवास करावा. शक्य असल्यास उपवासात फक्त फळे खाऊन राहावे. एकादशीच्या उपवासाचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला कोणतेही व्यसन न करता मनोभावे उपवास केला, भगवंताचे नामस्मरण केले तर पाप नष्ट होऊन खूप पुण्य मिळते, मोक्षाचीही प्राप्ती होते. प्रत्येक महिन्याच्या 11व्या तिथीला एकादशी असते. एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करतात. उपवास केल्याने आपलं शरीर आतून स्वच्छ होते, तसंच देवाचे भजन व नाव घेतल्याने मनही स्वच्छ होते. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते. नमस्कार, धन्यवाद. जय हरी विठ्ठल.